भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। स्थानिक पंचशीलवाड येथील अजितबाबा चौक परिसरातील जमिनीचा वाद चिखळला जात आहे। या प्रकरणावरून नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानना केल्याच्या आरोपावरून मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्रामसह अजितबाबा संस्थेचे पदाधिकारी व समाज बांधवांनी साकोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन तीव्र करून साकोली बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। दिवसभर पोलीस स्टेशन येथे आंदोलकांनी बहुसंख्येने आपली उपस्थिती दर्शवून घडलेल्या प्रकरणाचा निषेध नोंदविला। प्राप्त माहितीनुसार पंचशीलवाड साकोली येथे सन 1983 ते 84 पासून गट नंबर 916 मधील एकूण 3.88 हेक्टर आर पैकी अंदाजे 2 एकर 0.80 हेक्टर जागेवर अजितबाबा संस्थांचा कब्जा आहे। संस्थेच्या वतीने मागील 40 वर्षापासून या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांची जयंती स्मृती दिनाचे कार्यक्रम सातत्याने होत आहे। मध्यंतरी काळात 2 वर्षापूर्वी नगर परिषद साकोलीने या जागेवर लहान मुलांना खेळण्याकरिता झुले साहित्य लावले होते, परंतु त्या ठिकाणी रात्री अपरात्री असामाजिक तत्वांच्या लोकांकडून गैरकृत्य होत असल्याबाबत त्यांची रीतसर तक्रार अजितबाबा संस्थान व बहुजन हितकारणी या संस्थेने नगर परिषदेला केली आणि म्हणूनच नगर परिषद कडून झुले काढण्यात आले असे बोलले जाते। परंतु नंतरच्या काही दिवसात नगर परिषदचे मुख्याधिकारी यांनी पुन्हा त्या ठिकाणी झुले लावण्याचा प्रयत्न केला व ते न लावण्याचे पुन्हा आंबेडकर जनतेकडून निवेदन दिले असता दिनांक 2 मे 2024 ला मुख्याधिकारी नगर परिषद साकोली अजितबाबा चौकात येऊन चौकशी केली असता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम करत असता तेव्हा तो तमाशा होत नाही का? पंचशील झेंड्यांकडे अंगुली निर्देशन करून अशा झेंड्याला तुम्ही महत्त्व देता कशाला, असे मुख्याधिकारी यांनी चौकशी दरम्यान बोलल्याचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानना केल्याचा आरोप उपस्थित आंदोलकांनी केला आहे। 7/12 वर अजितबाबा समाधीचा उल्लेख आहे, तसा त्यांना 7/12 देण्यास समाज बांधव तयार आहेत। बाजूला बौद्ध विहार आहे। बौद्ध विहाराला लागून बहुजन हितकारणी सामाजिक संस्थेच्या मागणीवरून आमदार फंडातून सभागृह मंजूर झाला आहे व मधोमध मोकळी जागा आहे। साकोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून साकोलीमधील काही राजकीय लोकांना हाताशी धरून पोलिसांकडून कारवाई करण्याची धमकी देत असल्याचे आरोप केले जात आहे। मागील 40 वर्षांपासून या ठिकाणी आंबेडकरी जनता अनेक कार्यक्रम करीत असते, मात्र अजूनपर्यंत कालखंडात सामाजिक सलोखा बिघडल्याचे उदाहरण नाही। पण मुख्याधिकारी यांच्या अट्टहासामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते व तेच जबाबदार आहेत। म्हणून हे गांभीर्य लक्षात घेऊन नगर परिषदचे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे। त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन साकोली येथे असंख्य आंबेडकरी जनता जाऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम, अजितबाबा संस्थेचे विशाल गजबिये, बहुजन हितकारणीचे पुन्हा काडंबे व इतर बहुतांशी सामाजिक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते। मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी दिवसभर महिला पुरुष पोलीस स्टेशनला बसून होते। सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम म्हणाले की मुख्याधिकारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अशोभनीय वक्तव्य करून त्यांची अवमानना केली आहे, त्यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। मुख्याधिकारी यांच्या गैरवर्तणुकीबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। मध्ये पंचशील वार्ड आहे आणि त्या पंचशील वार्डामध्ये गेली 45 वर्ष एक अजित बाबाची आमची एक समाधी आहे। अजित बाबाच्या समाधीच्या पुढे साधारणतः 2 एकर जागेमध्ये तो जमीन 45 वर्षापासून त्या समिती सांभाळून ठेवते आहे ती जागा। काही दिवसानंतर त्या ठिकाणी विहार बांधला गेला आणि कमिटीला असं वाटलं की विहाराच्या पलीकडे इथल्या शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठीची आपण एक लायब्ररी असावी आणि या पवित्र आणि उदात्त हेतून
एक म्हणजे सभागृहाची मागणी केली गेली स्थानिक आमदाराकडून. स्थानिक आमदार विकास निधीमधून त्यांना एक सभागृह देण्यात आला आणि त्या सभागृहामध्ये आताच्या घडीला आमच्या लोकांनी म्हणजे सर्व लोकांसाठीच्या म्हणून लायब्ररी उभी केली. अलीकडे म्हणजे समोर एकदम अजित बाबाची समाधी आहे आणि पलीकडे विहार आणि तो समाज मंदिर आहे. त्या ठिकाणी काही काळानंतर नगर परिषद साकोलीनी तिथे खुलं जिम टाकलेलं आहे. मी प्रथमतः साकोली वासियांना सांगू इच्छितो की आमच्या समितीचा त्या खुल्या जिमला विरोध नव्हता, नाहीये. समजून घ्यावा इथल्या मूर्ख लोकांनी. समितीची फक्त एवढी मागणी होती की खुला जिम ज्या ठिकाणी केला गेला त्या ठिकाणी अंधार वगैरे होता आणि त्या ठिकाणी असामाजिक तत्वातली मुलं जी तिथे गांजा घेतात, ज्या तिथं दारू घेतली जाते, त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या टाकल्या जातात. म्हणजे विहाराकडे आणि तुमच्या या अजित बाबाच्या समाधीकडे पण, आणि ज्या ठिकाणी खुलं जिम आहे त्या ठिकाणी दुर्दैवानं याच ठिकाणी तीन वेळा विनयभंगाची केस म्हणजे विनयभंगाची तक्रार साकोली पोलीस स्टेशनात दाखल केली गेली. 3 तक्रारी. आणि या सर्व ज्या पद्धतीचं अवैध काम इथं होत असताना म्हणून समितीनं इथल्या नगर परिषदेला आणि पोलीस स्टेशनला सांगितलं की हे खुलं जिम टाका, नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये अत्यंत वाईट आणि अप्रिय घटना होण्याच्या शक्यता जास्त आहेत. त्या पत्राची दखल घेऊन साकोली नगर परिषदचा सीओ म्हणजे मुख्याधिकारी तो जिम काढून घेतो आणि काही साकोलीतल्या काही म्हणजे साकोली अत्यंत सज्जन आणि सद्ग्रस्त लोकांची इथली हा गाव आहे. परंतु काही 2-4 उपटसुंबांनी त्याचा बागुलबुवा केला आणि इथला सीओ त्या सांगत आहोत की या ठिकाणी जिम टाकल्यानंतर असामाजिक तत्वातली मुलं येणाऱ्या दिवसामध्ये काहीतरी अप्रिय घटना होऊ शकते आणि म्हणून हा जिम तुम्ही इथं टाकू नका एवढीच आमची मागणी असताना तो त्या ठिकाणी जिम टाकण्याचा अट्टास करत होता. पहिल्यांदा मी स्पष्ट करतो की त्या ठिकाणी आमच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं नाहीये. माझा म्हणजे आजच्या लोकमत वर्तमानपत्रामध्ये माझ्या सन्मित्राने जे म्हणजे प्रतिनिधी आहे त्यांना चुकून काहीतरी माहिती मिळालेली असेल, मी त्यांना दोष देत नाहीये की त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. आमचा अतिक्रमण नाही. 7 वाऱ्यावरती अजित बाबा समाधीची नोंद आहे. 7 वाऱ्यावरती साधारणतः 1982 पासूनची आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीचा समाज म्हणजे समाजामधले जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत ते या ठिकाणी येऊ नये म्हणून त्या ठिकाणी खांब उभे करायचे आणि आपली जागा सुरक्षित राहिली तर त्या ठिकाणी मुलं येणार नाही काळजीपोटी तो केला गेला होता. हा ठिकाणचा सीओ जो वासेकर काय जो नावाचा असेल मंगेश वासेकर या मूर्खाला मी 4 दिवसाच्या आधी पण सांगितलेलं होतं. त्या पट्ट्यानं सांगितलं आमच्या लोकांनी त्याला विरोध केला. तमाशा होत नाही काय. मी इथल्या सर्व लोकांना इथल्या सुज्ञ नागरिकांना विचारतो आणि इथल्या पोलीस प्रशासनाला विचारतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही तमाशा कधी व्हायला लागली. तमाशा आहे. त्याचं म्हणणं आहे की या झेंड्याची अस्मिता काय म्हणलं झेंड्याची या झेंड्याला काय महत्व बित्व नसते. या झेंड्याची अस्मिता तुमची वाईट आणि चांगली कशी काय होऊ शकते. मी कधी हा झेंडा फेकून तुझ्या जमीन आहे हुवारीवर ना भाटीच्यावर कोण आहेस तू. त्या जमिनीवर जिम टाकला तुझ्या तीर्थरूपाची साल्या तिथे तू समाधी काल. माझं म्हणणं नाहीये पण आम्हाला विश्वासात तर घे. तो जिम आम्हाला हवा की नाहीये हे तर आम्हाला घरात धरलं पाहिजे ना. आम्हाला विचारलं पाहिजे. असं न होता आमच्या लोकांवर बळजबरीनं या पद्धतीचा जो मुख्याधिकाऱ्यांनी जो आमच्या बळजबरी चालवली आहे आमच्या स्त्रियांची अपसभ्य पद्धतीने वागला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती पुण्यतिथीला जो माणूस तमाशा म्हणला अशा अधिकाऱ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा. याच्या मागणीसाठी संबंध इथली साकोली आणि साकोलीच्या परिसरातील आंबेडकरांची जनता पोलीस स्टेशनला मागच्या 4 तासापासून उभी आहे. साकोलीचे पोलीस ठाण्याचे जे काही निरीक्षक आहेत ते निरीक्षक त्यांच्या लाखणीला कोणी अधिकारी आले आहेत त्या निरीक्षक त्या कामामध्ये गेलेले आहेत. आम्ही त्यांची वाट बघत आहोत. रात्र झाली सकाळ झाली तरी 72 या साकोली पोलीस स्टेशनला आमचं आणि तिथल्या प्रशासनाला आमचं आता आव्हान आहे. तुम्ही त्याच्यावरती FIR दाखल करा फौजदारी गुन्हा दाखल करा. जर होत नसेल
तर तुमच्याकडे 4 तास आहेत. नंतरची जी काही आंदोलनाची दिशा असेल ती ठरली जाईल. उद्या साकोली बंद होईल. साकोलीमध्ये जर काय उद्या हे प्रकरण उद्भवलं याची सर्वस्वी जबाबदारी इथल्या प्रशासनावर राहील. वरती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी अवमानना केली आणि म्हणून ज्या काही कलमा असतील आपल्या देशातल्या महान पुढाऱ्यांच्या संदर्भामध्ये अपशब्द काढण्याची, देशद्रोहीची कलम वगैरे जी काही लागत असेल ती, आणि जर वाटत असेल तर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा. आमचं पोलीसवाल्यांना म्हणणं नाहीये की कोणत्या कलमाखाली अंतर्गत गुन्हा दाखल करावा, परंतु त्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलची अवमानना त्यांनी केलेली आहे आणि म्हणून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. फौजदारी गुन्ह्याचे जे काही कलम असतील ते आम्ही पोलीस प्रशासनावर सोडतो. एनसी मॅटर करण्याचा प्रयत्न जर केला तर पोलीस स्टेशन आहे आणि इथली आंबेडकरवादी जनता आहे. मुख्याधिकारी मंगेश वासेकर म्हणाले की लावले गेलेले आरोप हे तथ्यहीन व खोटे आहेत. मी कुणाही बद्दल अशोभनीय बोललेलो नाही व कुणाचीही अवमानना केलेली नाही. सदर जमीन ही शासकीय असून सार्वजनिक वापराकरिता उपयोगात येत होती. शासनाने या जागेवर सार्वजनिक सभागृह तयार करून दिले आहे. नगर परिषदेकडून सदर जागेवर हायमास्ट लाईट, बेंच व क्रीडा साहित्य लावण्याचे प्रस्तावित आहे. मी नाव नाही घेणार कुठलं. जे आरोप आता झालेले किंवा तक्रार आहे ते खोटं आहे असं कुठलंही स्टेटमेंट माझ्याकडनं गेलेलं नाही. आणि जागा जी आहे ती शासकीय आहे. ती सर्वांसाठी वापरासाठी सर्वांसाठी खुली आहे. तिथं काय काय बनलेलं आहे साहेब शासकीय निधीतून? एक सभागृह आहे आणि आता आमचं खेळणी साहित्य प्रस्तावित होते. आम्ही खायमास्ट लावायचं होतं आणि काही बेंचेस लावायचे आहे. बरं. सदर तक्रारीची दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन ठाणेदार रमाकांत कोकाटे यांनी आंदोलकांना दिलेले आहे. एसटी बस में सफर के दौरान एक युवक अचानक गश खाकर बस में नीचे गिर पड़ा. इसके पहले युवक ने अपने साथ सफर कर रहे 2 दोस्तों को अवस्था की जानकारी दी, जिससे उसके दोस्तों ने बस के ड्राइवर और कंडक्टर को तुरंत बस अस्पताल में ले जाने की विनती की. लेकिन ड्राइवर व कंडक्टर ने उनसे बहस करते हुए बस सीधे बस स्थानक लेकर गए, जिसके बाद उसे उपजिला अस्पताल में ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उसे प्राथमिक जाँच कर मृत घोषित कर दिया. मृतक युवक का नाम डोंगरला निवासी चुन्नीलाल राउत उम्र 34 वर्ष बताया गया है. यह घटना सोमवार 6 मई की रात्रि में तुमसर में घटी. एसटी बस के ड्राइवर और कंडक्टर की लापरवाही के कारण युवक की मृत्यु होने का आरोप लगाते हुए मृतकों के परिजन व गाँव वासियों ने बस स्थानक में पहुंचकर हंगामा किया. इस समय संबंधित बस के ड्राइवर और कंडक्टर के खिलाफ कार्रवाई करने की मांग की गई है. जानकारी के अनुसार चुन्नीलाल यह सोमवार को कामठी से ट्रेन से रात 8:30 बजे देवहाड़ी रेलवे स्टेशन पर पहुंचा. दौरान गोंदिया से तुमसर होते हुए भंडारा जा रही बस क्रमांक MH40N 9242 से वह तुमसर की ओर जाने के लिए निकला, लेकिन तुमसर शहर के पास स्थित लोटन पोहा मिल के पास पहुंचते ही वह गश खाकर नीचे गिर गया. चुन्नीलाल के दोस्त उमेश शिवनकर और सचिन शिवनकर ने बस के चालक व वाहन को घटना की जानकारी दी और बस तुरंत अस्पताल ले जाने की विनती की. लेकिन एसटी विभाग के दोनों कर्मचारियों ने चुन्नीलाल के दोस्तों के साथ विवाद किया और बस तुमसर बस स्थानक पर लेकर गए. दोस्तों ने वहां से 2 पहिया से चुन्नीलाल को उपजिला अस्पताल पहुंचाया. वहां पर डॉक्टरों ने उसे मृत घोषित किया. इस घटना के बाद उपजिला अस्पताल व तुमसर बस स्थानक पर नागरिकों की भीड़ जमा हुई. इस पूरे घटना की जांच कर दोषियों पर कार्रवाई करने की मांग की गई है. ज्या प्रकारे जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये या ठिकाणी त्या प्रवाशाची तब्येत खराब झाली. प्रवासी चुन्नीलाल राऊत या ठिकाणी तब्येत खराब झाली. तो स्पॉट लोटन पोहा मिल, त्या लोटन पोहा मिल जवळ जेव्हा तब्येत खराब झाली तेव्हा त्या प्रवाशांनी, त्याच्या सोबत असलेल्या प्रवाशांनी, जो मृत पावलेले आहे त्या प्रवाशाच्या सोबत असलेला प्रवासी सचिन शिवनकर यांनी जेव्हा त्या वाहकाला म्हटलं की गाडी थांबवा किंवा हॉस्पिटलला घेऊन चला, तेव्हा त्या कंडक्टरनी, वाहकांनी कोणत्याही प्रकारचं काही न करता तुमसर बस स्टॉपवर गाडी आणली आणि उभी केली. उभी केल्याच्या नंतर त्याला काही न विचारता सरळ तो वाहक एसटीच्या खाली, गाडीच्या खाली उतरला आणि आपलं कुठे गेला माहिती नाही. त्याच्यानंतर त्या प्रवाशाला, तो प्रवासी जेव्हा गाडीमध्ये त्याची तब्येत खराब झाली, झोपला होता सीटवर, त्याला उतरवून सोबती जे सोबत होते त्यांनी खाली उतरवलं. उतरवून सरांनी जेव्हा तो कोणत्या अवस्थेत होता, बेशुद्ध अवस्थेत पडून होता, त्या अवस्थेत त्याला सचिन बाळबुदे या डॉक्टरकडे नेला असता सचिन बाळबुदे हा हॉस्पिटल गिनतीच्या 2 मिनिटाच्या किंवा
बस स्टॉपवरून निघाला 2 मिनिटं नाही लागतील त्या बस स्टॉपवरून म्हणजे हॉस्पिटलपर्यंत जाण्यापर्यंत. तिथं जातपर्यंत त्या व्यक्तीला मृत घोषित केला. मृत पावला म्हणून त्यांनी सरळ सरकारी हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितलं. तेव्हा ही जी घटना आहे आणि ही जे चालक वाहक आहेत यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवायला पाहिजे, हीच माझी मागणी. आणि शासनाने मृत पावलेल्या व्यक्तीच्या परिवारास, पत्नीस व मुलीस योग्य न्याय द्यावा, हीच माझी मागणी. हा विषय असा आहे की ज्या अर्थी 6 तारखेला आमच्या चुनीलाल राऊत हे कामठीवरून देवाळीपर्यंत ट्रेनने आले आणि देवाळीवरून चालत 1 किलोमीटर पर्यंत त्या देवाळीच्या उड्डाणपुलापर्यंत येऊन एसटी बसमध्ये बसला आणि त्या बसने तुमसरला येते वेळी त्या लोटन पोहा मिलजवळ त्याला चक्कर आला आणि चक्कर येऊन त्या बसमध्ये सीटवर बसला. त्यांच्यासोबत असलेले 2 व्यक्ती म्हणजे त्याच्यासोबत असलेले 2 व्यक्ती त्यांनी त्याचे कान झापून त्यांना सीटवर बसवला. कंडक्टरच्या सीटच्या मागेच बसवला. परंतु त्या कंडक्टरनं साधा त्या व्यक्तीला विचारलं नाही का रे बाबा त्याला दवाखान्यात न्यायचं आहे का, असा न विचारता त्या कंडक्टरनी सरळ तुमसर आगारामध्ये आणून बस उभी केली आणि उभी करून तो त्यांना न विचारता, त्यांची व्यवस्था न करता तो सरळ त्या ऑफिसमध्ये गेला. ऑफिसमध्ये गेल्यावर या 2 लोकांनी त्याच्यासोबत जे होते त्या प्रवाशांनी त्याला उचलून जवळच्या एका बाईकवर बसवून त्या बाळबुदेच्या दवाखान्यामध्ये नेला आणि त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी त्याला मृत आहे म्हणून घोषित केला. ज्या अर्थी प्रवासी आपण बसनी जो प्रवास करतो, एसटी महामंडळाचा एक हे आहे, संकल्प आहे की प्रवाशाला आपण त्याच्या सुरक्षित नेण्याची जबाबदारी आहे. पण ही जबाबदारी कशी, म्हणून आमचं म्हणणं आहे का आमच्या कुटुंबाला, आमच्या कुटुंबाच्या व्यक्तीला त्याच्या तो जो मृत्यू झालेला आहे त्याला जबाबदार असेल तर तो वाहक आहे आणि त्या वाहकावर FIR गुन्हा दाखल करून त्याला याची शिक्षा झाल्याच पाहिजे. म्हणून आमची हीच मागणी आहे आणि आम्ही या मागणीसाठी केव्हाही रस्त्यावर उतरायला तयार आहोत आणि आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही जन आंदोलन करू आणि त्याला फाशीची शिक्षा देण्यापर्यंत येऊ, एवढीच आमची मागणी आहे. सदर घटना जी घडलेली आहे ती तुमसर बस स्थानकावरची घटना आहे आणि जी बस आहे ती भंडारा आगाराची बस आहे. त्या घटनेबद्दल जसं माहिती झालेलं आहे तसं त्या घटनेबाबत आगार व्यवस्थापक भंडारा यांना माहिती दिली आणि जी तक्रार आलेली आहे ती तक्रार त्यांच्याकडे आम्ही रेफर केलेली आहे. त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. चालक वाहकांचे बयान घेऊन योग्य ती कारवाई जी आहे ती समोरची कारवाई ते करून राहिलेली आहे. लवकरच कारवाई करण्यात येईल चालकाची. रेत मामले में कार्रवाई से बचने के एवज में 1 लाख की रिश्वत मांगने वाले तहसीलदार, नायब तहसीलदार समेत अन्य कर्मियों को एनसीबी की टीम ने गिरफ्तार किया है। घटना मंगलवार की है। इस मामले में एंटी करप्शन विभाग द्वारा 3 लोगों के खिलाफ कार्रवाई की गई है। गोरेगांव तहसील के टेढ़ा निवासी 40 वर्षीय व्यक्ति की शिकायत पर कार्रवाई की गई। आरोपियों में गोरेगांव तहसीलदार किशन कचरू भदाड़े उम्र 50 वर्ष, नायब तहसीलदार तहसील कार्यालय गोरेगांव ज्ञानेश्वर रघुजी नागपुरे उम्र 56 वर्ष, प्राइवेट कर्मचारी राजेंद्र गोपीचंद गणवीर उम्र 52 वर्ष, कार्य कंप्यूटर ऑपरेटर का समावेश है। सरकार द्वारा किसानों से शासकीय धान खरीदी योजना के तहत खरीदे गए धान की मिलिंग की दर एवं परिवहन खर्च की दर के मुद्दे को लेकर सरकार के साथ चल रहे राइस मिलर्स के विवाद के चलते अब तक एग्रीमेंट नहीं हो पाने के कारण राइस मिलर्स ने मिलिंग के लिए धान उठाना शुरू नहीं किया है। हालांकि इस संबंध में पिछले सप्ताह राइस मिलर्स एसोसिएशन के प्रतिनिधि मंडल ने मुंबई के राज्य के खाद्य एवं नागरिक आपूर्ति विभाग के सचिव से इस विषय को लेकर चर्चा की है, जिसके बाद मुख्य सचिव से प्रतिनिधि मंडल मिला और खाद्य और नागरिक आपूर्ति मंत्री से इस विषय पर चर्चा की। इसमें कुछ मुद्दों पर सहमति बन गई है एवं अब आदेश की प्रतीक्षा राइस मिलर्स द्वारा की जा रही है। आदेश जारी होते ही संस्थाओं द्वारा खरीदा गया खुले में रखा गया धान और गोदामों में रखा धान तत्काल उठाकर मिलिंग शुरू हो जाएगी, यह आश्वासन राइस मिलर्स ने शासन को दिया है। यदि ऐसा होता है तो रबी सीजन के लिए शासकीय धान खरीदी की प्रक्रिया शुरू होने का मार्ग प्रशस्त हो जाएगा। बता दें कि खरीफ सीजन का लाखों क्विंटल
क्विंटल धान खरीदी करने वाली संस्थाओं के गोदामों एवं बाहर खुले में पड़ा हुआ है। गौरतलब हो कि केंद्र सरकार द्वारा घोषित किए गए समर्थन मूल्य पर शासकीय धान खरीदी केंद्रों के माध्यम से खरीफ सीजन में खरीदा गया लाखों क्विंटल धान इन दिनों खरीदी संस्थाओं के गोदामों में 6 माह से भरा पड़ा है। वहीं लगभग 8 लाख क्विंटल धान खुले में रखा हुआ है। धान की मिलिंग एवं परिवहन खर्च के मुद्दे को लेकर राइस मिलर्स ने इस वर्ष शासकीय धान की मिलिंग पर बहिष्कार कर रखा है। इस कारण सहमति पत्र दिए जाने के बावजूद अब तक एग्रीमेंट नहीं हो पाए है, जिसके कारण राइस मिलर्स ने अब तक मिलिंग के लिए गोदाम में पड़ा धान उठाना शुरू नहीं किया है। वर्तमान में स्थिति ये बनी हुई है कि राइस मिलर्स एवं शासन के बीच चल रहे विवाद में किसान और मजदूर दोनों संकट का सामना कर रहे हैं। विदर्भ राइस मिलर्स एवं गोंदिया राइस मिलर्स एसोसिएशन की ओर से कहा गया कि यह मुद्दा जीवनावश्यक वस्तुओं से जुड़ा हुआ है, इसलिए इसमें आदर्श आचार संहिता के चलते नियमानुसार कोई बाधा निर्माण होने की संभावना नहीं है। हमने अपनी ओर से शासन को आश्वस्त किया कि आदेश जारी होते ही तत्काल एग्रीमेंट कर मिलिंग शुरू कर दी जाएगी और भंडारण किया हुआ लाखों क्विंटल धान खराब नहीं होने दिया जाएगा। उम्मीद है कि सरकार की ओर से इस संबंध में जल्द ही आदेश जारी किए जाएंगे। मौसम विभाग के पूर्वानुमान के मुताबिक भंडारा जिले में मंगलवार को बिजली की कड़कड़ाहट व तेज हवाओं के साथ बेमौसम बारिश हुई, जिससे ग्रीष्मकालीन धान, आम और सब्जी की फसलों का भारी नुकसान हुआ, जिससे किसान आर्थिक संकट में आए हैं। 11 मई तक जिले में तेज हवाओं के साथ बेमौसम बारिश होने की संभावना मौसम विभाग द्वारा व्यक्त की गई है। ऐसे में आपदा प्रबंधन विभाग ने भी गाज गिरने की आशंका के चलते नागरिकों को सतर्क रहने का आह्वान किया है। नुकसानग्रस्त किसानों ने शासन से मदद मांगी है। भीषण गर्मी के बीच सोमवार रात से जिले का मौसम बदल चुका है। रुक रुक कर बेमौसम बारिश हो रही है, लेकिन तेज हवाओं के साथ बार बार होने वाली बेमौसम बारिश ने किसानों की मुसीबत बढ़ाई है। वर्तमान में आम बाजार में बिक्री के लिए आ रहा है। ऐसे में तेज हवाओं से आम पेड़ से झड़कर मिट्टी में मिल गए हैं। इससे हाथ आई फसल का नुकसान हुआ है। इसी तरह से तेज हवाओं ने ग्रीष्मकालीन धान फसल व सब्जी के बगीचों को भी नुकसान पहुँचाया है। भंडारा, साकोली, लाखनी, पौनी, लाखांदूर, तुमसर व मोहाड़ी इन सभी तहसीलों में एक जैसा मौसम बना रहा। तेज हवाएं चलती रही। अगले 4 दिन भंडारा जिले में येलो अलर्ट जारी किया गया है। बेमौसम बारिश होती रही तो किसानों का आर्थिक नियोजन बिगड़ने वाला है। ऐसे में किसानों द्वारा नुकसान भरपाई की मांग होने लगी है। शिक्षकांच्या थकबाकीची देयक अदा करण्यासाठी राज्य सरकारने सर्व जिल्हा परिषदांना रक्कम पाठवली। भंडारा जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक पंचायत समितीमध्ये खंडविकास अधिकाऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली। गट विकास अधिकाऱ्यांना विहित कालावधीत सर्व लाभार्थी शिक्षकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची जबाबदारीही दिली। मात्र तुमसर पंचायत समिती शिक्षण विभागाकडून विहित कालावधीत प्रक्रिया पूर्ण न झाल्याने 1,75,00,000 रुपयांची रक्कम परत गेली। यात चौकशी करून दोषी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे अनेक वर्षांपासून वैद्यकीय प्रतिपूर्ती, निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी, रजा प्रकरण व 7व्या वेतन आयोगाच्या 3ऱ्या व 4थ्या हप्त्याची थकबाकी रक्कम मागील 4 वर्षांपासून शासनाकडून प्राप्त होत नव्हती। बरेच शिक्षक सेवानिवृत्ती झालेत, काही सेवानिवृत्तीच्या काठावर आहेत। संघटनेच्या पाठपुराव्यानंतर शासनाने ही रक्कम पाठविली होती। तुमसर पंचायत समितीतील शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीकरिता 72,90,975 रुपये आणि 7व्या वेतन आयोगाची 3री 4थ्या हप्त्याची थकबाकी, निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणीची थकबाकी व रजा प्रकरणाची थकबाकी यासाठी 2,68,76,420 रुपये दिले होते। त्यापैकी फक्त वैद्यकीय बिलांची रक्कम निकाली काढण्यात आली। उर्वरित थकबाकीच्या रकमेपैकी फक्त 93,64,302 रुपये निकाली काढले। 1,75,12,118 रुपये विहित कालावधीत प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे सरकारच्या खात्यावर परत गेली। याविषयी संघटनेमार्फत विचारणा केली असता साईट बंद झाल्यामुळे सदर रक्कम परत गेल्याचे सांगण्यात आले। परंतु जिल्ह्यातील इतर 6 तालुक्यांना दिलेले रक्कम प्रोसेस करून सर्व शिक्षकांना देण्यात आले। यावरून तुमसर तालुक्यातील शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। परत गेलेली रक्कम लवकरात लवकर प्राप्त करून शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने प्रयत्न केले जावे, तसेच दोषींवर कारवाई केली जावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे। तालुका शाखा तुमसरच्या वतीने आज
माननीय खंड विकास अधिकारी यांच्याकडे सभा लावण्यात आली आणि त्यामध्ये आमच्या पेन्शनर लोकांचं जे 7व्या वेतन आयोगाचे तिसरा चौथा जे हप्ते होते त्याचा पैसा पंचायत समिती कार्यालयाला आलेला होता, परंतु पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तो आमच्या कर्मचाऱ्यांना न मिळता परत जाण्याच्या मार्गावर आहे। त्याकरता ही सभा BDO साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। त्यामध्ये हा पैसा आपल्याला कसा मिळेल या विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि खंड विकास अधिकारी साहेब यांनी ज्यांची हलगर्जीपणा दिसला त्या कर्मचाऱ्यांना शोकाज नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आम्हाला आश्वासित केलेलं आहे की हा पैसा आपल्या खात्यावर लवकरात लवकर कसा येईल या बाबतीत मी प्रयत्न करतो आणि शक्य तेवढ्या लवकर मागवण्याचा प्रयत्न करतो। BS क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात। हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत। आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे, तो देखना ना भूलिए क्राइम वारदात। तेज रफ्तार बोलेरो पिकअप गाड़ी ने सामने से आ रही कार को टक्कर मार दी। इसमें ओमनी के 2 लोग घायल हो गए। घायल का नाम उसरागोंदी निवासी राजकुमार विठल हुई के उम्र 51 वर्ष भीलेवाड़ा निवासी विकास गाढ़वे है। 17 साल के युवक को बिना वजह पीटा गया और उसका वीडियो बनाकर सोशल मीडिया पर वायरल कर दिया गया। आरोपी का नाम तुमसर निवासी सुजल रानी उम्र 19 वर्ष है। शिकायत के आधार पर तुमसर पुलिस ने तीनों के खिलाफ मामला दर्ज किया है। कुष्ठ रोग की बीमारी से परेशान किसान ने स्वयं को फांसी लगाकर खुदकुशी करने की घटना सामने आई है। घटना में ढोलसर निवासी रामदास श्रीराम राखड़े उम्र 53 वर्ष नामक किसान की मृत्यु हुई है। मंगलवार को गोबरवाही क्षेत्र में रीवा इतवारी ट्रेन से गिरकर एक यात्री घायल हो गया। घायल हुए यात्री का नाम रघुनाथपुर जिला शिवनी निवासी पुष्पेंद्र राम नरेश उम्र 25 वर्ष है। शहर में नगर परिषद के सामने बीच रास्ते पर धोखादायक स्थिति में वाहन खड़ा करने वाले 2 वाहन चालकों के खिलाफ शहर पुलिस में मामला दर्ज किया गया है। गौरीनगर निवासी परसराम शेंद्रे उम्र 33 वर्ष ने मालवाहक को रास्ते में बीचों बीच खड़ा किया था। गोंदिया शहर के 10 खोली निवासी विजय करियार उम्र 45 वर्ष के घर से पुलिस ने 10 लीटर महुआ शराब जब्त की। इस प्रकरण में आरोपी के खिलाफ महाराष्ट्र शराबबंदी कानून के तहत मामला दर्ज किया गया। तिरोडा थाने के तहत कौलेवाड़ा स्थित वैनगंगा नदी से बिना नंबर के ट्रैक्टर में रेत भरते हुए एक ट्रैक्टर को पकड़ा गया। पुलिस ने कुल 6,54,000 रुपयों का माल जब्त किया। फिरियादी की शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज किया है। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।